हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर प्रियंका। आज आपण करणार आहोत चायनीज नूडल्स। चायनीज नूडल्ससाठी मी एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे। तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये खुबा चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि ते स्लाइटली पिंकिश कलर आलेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे। जास्त परतायचं नाही आहे ब्राऊन कलर आलेपर्यंत, कारण आपल्याला थोडं क्रंच ठेवायचं आहे। आता मी ह्यामध्ये वेजीस ॲड करणार आहे। ह्यामध्ये मी 1 शिमला मिरची उभी चिरलेली घातली आहे, थोडंसं पत्तागोबी आणि 1 उभा चिरलेला टोमॅटो। आपल्याला हे सुद्धा सगळं परतून घ्यायचं आहे। मग त्याच्यानंतर मी ॲड करणार आहे अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट, थोडंसं मीठ चवीनुसार, थोडे चिली फ्लेक्स आणि मग लाल तिखट पावडर आणि मग थोडंसं हळद। हे सगळं मिक्स झाल्यावर आपल्याला नूडल्स ॲड करायचे आहेत। नूडल्स मी प्री करून ठेवलेले आहेत। गरम पाण्यामध्ये नूडल्स, त्यामध्ये थोडंसं मीठ, थोडंसं ऑइल आणि थोडंसं पाणी टाकून मी त्याला एक बॉईल काढली आहे आणि त्यातलं पाणी मी ड्रेन करून घेतलेलं आहे आणि मग हे नूडल्स यामध्ये मी ॲड केलेले आहेत। ह्याला चांगलं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मग चांगले मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत 2 चमचे सोया सॉस, 1 चमचा व्हिनेगर आणि 2 चमचे केचप, टोमॅटो केचप। आणि हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। ऑलमोस्ट आपले नूडल्स रेडी झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आपले वेजी पण क्रंची दिसत आहेत आणि कलर पण छान आलेले आपल्या डिशला। अशा प्रकारे आपल्याला चायनीज नूडल्स करायचे आहेत। आता हे मी चांगलं मिक्स करून घेते आहे आणि हे आपल्याला सर्विंगसाठी रेडी आहे। जर का तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जर सबस्क्राईब केलं नसेल तर, आणि लाईक करा, शेअर करा। थँक्यू।